नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आता येथे पहा, माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते येत आहेत। आता हा नवीन प्रॉब्लेम काय आहे तर वेबसाईटवरून फॉर्म झाले गायब। आता पहा, वेबसाईटवरून फॉर्मच झालेत गायब। त्याचबरोबर आता तिथे काय येत आहे, डाटा नॉट फाउंड येते। त्याचबरोबर आता ह्या सर्वामुळे सर्व महिलांमध्ये आता एकच प्रश्न आहे की अजून तक आमचे पैसे जे आहेत ते आमच्या अकाउंटवर एकही रुपया आला नाही। जुलै नाही, ऑगस्ट नाही, सप्टेंबर तर नाहीच नाही। तर आता महिलांचं म्हणणं आहे, तरीही आम्हाला आशा होती की आज न उद्या हे पैसे येतील, परंतु आता जेव्हा आम्ही वेबसाईट ओपन करून पाहतो तेव्हा तिथे आम्हाला शो होत आहे, तिथे दिसतंय डाटा नॉट फाउंड। याचा अर्थ काय की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे की आम्हालाच या योजनेतून वगळण्यात आलं आहे की योजनाच बंद केली आहे, असे अनेक प्रश्न महिलांना पडले। तर डाटा नॉट फाउंड असं काय येत आहे याचं उत्तर आपण इथे पाहणार आहोत। त्याचबरोबर अनेक महिलांनी मला कमेंट्स केले आहेत, ते कमेंट्स काय आहेत त्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलंही आश्वासन देणार नाही की तुम्हाला 15ला पैसे येणार, आजच येणार, 4 वाजता येणार की 6 वाजेपर्यंत येणार की 2-3 दिवसांनी येणार, असं काहीही सांगणार नाही। कारण प्रत्यक्षात मात्र तसं काही घडत नाहीच आहे। आता बघा, मात्र एक गोष्ट खरी आहे की काल शुक्रवारपासून अनेक महिलांच्या खात्यात जे आहेत ते पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर असो, आपण जास्त वेळ न घेता मुद्द्याकडे वळूया। त्या अगोदर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीनच भेट दिली असेल तर चॅनलला प्रथमतः सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर मला अनेक कमेंट्स येत आहेत, पण त्या सर्वच्या सर्व मी शो करू शकत नाही। त्यातल्या काही ठराविक कमेंट्स मी तुम्हाला इथे दाखवतो। तर आता इथे ह्या काय म्हणतायत, मला पैसे आले नाहीत म्हणून मी फॉर्म चेक करायला गेले तर तिकडे नो डाटा असं दाखवते। माझा फॉर्म रिजेक्ट झाला की गेलाच नाही हे कसं समजणार? फॉर्म भरल्याचा पुरावा काहीच नाही आहे। यांचं म्हणणंही बरोबर आहे, पण नो डाटा याचा अर्थ काय आहे तो आपण पहिल्यांदा इथे जाणून घेऊयात। आता जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, काही फ्रॉड त्यांच्यासमोर आलेले आहेत, त्यामुळे स्क्रुटिनीमध्ये हे फॉर्म गेल्यामुळे म्हणजे त्या फॉर्मची परत तपासणी होत आहे। त्याचबरोबर बाकीच्या सर्व महिलांचे फॉर्मसुद्धा परत तपासणीसाठी गेलेले आहेत आणि या सर्व गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारनेही त्यांना आदेश दिल्यामुळे सर्व्हरवर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे वेबसाईटवर लोड आल्यामुळे तेथे तुम्हाला नो डाटा असं शो होत आहे। त्यामुळे घाबरायचं कारण नाही, तुमचा फॉर्म काही रिजेक्ट झालेला नाही किंवा तुम्हाला वगळण्यात आलेलं नाही आहे। काही 1-2 दिवसांनी तुम्ही वेबसाईट पुन्हा ओपन करून पहा, तुमची वेबसाईट ओपन होईल आणि तुमचा फॉर्म देखील तुम्हाला तिथे शो होईल। मात्र तुम्हाला जर अजून काही डाऊट असेल तर तुम्ही एक काम करा, जेव्हा फॉर्म ओपन होईल तेव्हा ॲप्लिकेशन ID तिथे तुम्हाला एक शो होईल, तो ID तुम्ही नमूद करून तुमच्या सेफ्टीसाठी ठेवून द्या। आता नो डाटा फाउंड असं काय येतं हे तुम्हाला कळलं असेलच, त्यामुळं आता तुम्हाला इथे घाबरायचं काही कारण नाही आहे, ठीक आहे। आता आपण अजून काही कमेंट पाहू। पैसे अजून आले नाहीत 1,500। पुढे काय आहे, मला पण पैसे आले नाहीत, ठीक आहे। तर अनेकांचं म्हणणं एकच आहे, पैसे आले नाहीत। यांचं काय म्हणणं आहे, पैसे नाही येत, लोकांचा मजाक ठरवते ही सरकार, फक्त झुटे वादे करतात। ताई, तुमचा आक्रोश मी समजू शकतो चांगल्या प्रकारे, परंतु हे बघा, मी कुठल्याही पक्षाशी किंवा राजकारणाशी बांधील नाही आहे, तरीही तुम्हाला एक सांगू इच्छितो। पहा, येथे 1 करोडहून अधिक महिलांना पैसे मिळालेले आहेत, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे हे पैसे येण्यास आता विलंब होतो आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, राग ठेवू नका, तुमच्याही अकाउंटला तुमचे जे सर्व पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला येणार एवढा विश्वास मात्र नक्कीच ठेवा। या काही कमेंटमध्ये काय म्हणतात पहा, साहेब वनिता शिंदे, मला एकदा नाही 2दा फॉर्म भरला तरी पैसे आले नाहीत। ज्यांना पैसे गरज आहे त्यांना पैसे पाठवत नाही, ज्यांना गरज नाही त्यांना पैसे पाठवतात। आता येथे पहा, पैशाची गरज ही सर्वांनाच असते। आता ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यावर अट काय होती, 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असेल त्यांनाच हा फॉर्म भरता येईल आणि लाभ घेता येईल। त्यामुळे असं काही नाही की कोण श्रीमंत आहे आणि कोण गरीब आहे, त्यामुळे तुम्ही असं स्वतःला असं गरीब वगैरे काय म्हणून घेऊ नका। तुम्हालाही तुमच्या अकाउंटवर नक्कीच पैसे येतील, काही काळजी करू नका। हे पहा,
आज उद्या नाही तर मला असं पर्सनली वाटतं की या सप्टेंबर महिन्याच्या एंडपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते येऊन जातील. आता अशा बऱ्याच कमेंट्स आहेत, पण मी सर्व काही इथे वाचून दाखवू शकत नाही. ज्या ठराविक काही मला वाटल्या त्या मी इथे तुम्हाला वाचून दाखवल्यात आणि त्यांचं निरसनी मला असं वाटतं की थोडक्या प्रमाणात का होईना मी केलेलं आहे. त्याचबरोबरीनं वेबसाईटवर नो डाटा फाउंड असं काय येते हे तुम्हाला आता समजलं असेलच. तर आता बिलकुल काळजी करू नका, पुढेही काही अपडेट असतील तर मी तुमच्यासाठी घेऊन येईनच. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा. आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोवर तुमची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय.